नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. भाजपच्या वतीनं देवयानी फरांदे या मतदारसंघात निवडणुकीला उभ्या आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे. 90 वर्षाच्या देवयानी फरांदे यांच्या आई असतील, त्यांची कन्या, त्यांचे जावई, त्यांचे सुपुत्र, त्यांच्या सूनबाई, हे सगळे लोक जे आहेत ते घरोघरी जाऊन देवयानी फरांदे यांनी 10 वर्षात जे काम केलं ते काम लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जोरदार मतदान करावं असं आवाहन करतात. देवयानीताई, संपूर्ण परिवार तुमच्याबरोबर आहे. खरं तर पक्ष बरोबर असणं किंवा कार्यकर्ते बरोबर असणं यापेक्षा परिवार बरोबर असणं किती महत्त्वाचं असतं? परिवार बरोबर असणं हे खूपच महत्त्वाचं असतं. परिवाराचा आशीर्वाद आणि परिवाराचं प्रेम, त्यांचं सहकार्य असल्याशिवाय आपण राजकारणामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि माझं कुटुंब, माझी दोन्ही मुलं, माझी सून, जावई, माझ्या बहिणी, भाऊ, हे सगळेजण माझ्या प्रचारामध्ये असतात आणि सातत्याने असतात. बरं, अजिंक्य, खरं तर आईचा प्रचार करत असताना कसा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही फॅमिली म्हणून ज्या वेळेला फिरताय त्यावेळेला काय लोकांच्या भावना आहेत? आता आम्ही घर टू घर करतोय. प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक जण असा असतो की ताईंनी माझं असं काम केलंय, आम्ही ताईंनाच मतदान करणार, सरांनी आमचं काम केलंय, सरांचे स्टुडंट असतात, असं सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ. बरं, ताईंच्या कन्या आहेत, त्या देखील या संपूर्ण प्रचारामध्ये सक्रिय आहेत. तुम्ही सक्रिय आहात, तुमचे पतिदेव या ठिकाणी ताईंच्या प्रचारात सक्रिय आहे. कसा प्रतिसाद आहे? काय नेमका स्वप्नीलजी, काय नेमकं सांगाल? काय वाटतंय एकूणच निवडणुकी संदर्भात? जेव्हा मतदारसंघात फिरतोय गेले एक महिनाभर, तर सर्व समाजातील विविध लोकांचे जे प्रतिक्रिया आहेत ते ताईंनी सर्व समाजातील लोकांची खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. तर सर्व समाजातून ताईंना भरघोस असा पाठिंबा आहे. आणि सरांचं जे केलेलं काम आधीचं आणि ताईंच्या बरोबर ताईंनी जे गेल्या 10 वर्षात जो विकास पर्व केलेला आहे, तर तसं बघता ताईंना खूप लोकांची साथ आहे आणि ताई खूप प्रचंड मतांनी निवडून येतील याचा विश्वास आहे. येस. या सगळ्या प्रचारादरम्यान देवयानीताईंच्या 90च्या घरात असलेल्या मातोश्री देखील या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देत आहेत. काय सांगाल, कसा आशीर्वाद आहे तुमचा? मॅडमला आशीर्वाद माझा चांगला आहे. बरोबर. आपण बघतोय की संपूर्ण देवयानीताईंचा परिवार जो आहे तो या ठिकाणी प्रचारामध्ये उतरलेला आहे. 10 वर्षांमध्ये जे म्हणून कामं केलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील याची पूर्ण काळजी परिवाराच्या वतीनं घेतली जाते. खरं तर पक्ष असतो, कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, हे सगळेजण प्रचारादरम्यान नेत्यांच्या सोबत असतात. मात्र परिवार सोबत असला की एक वेगळी ताकद असल्याचं देवयानी फरांदे या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे या मध्य विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका काय लागतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.